आणि तू पाकिस्तानसाठी पण ऍड केलीस ना? हो, पाकिस्तानसाठी मी 2 ॲड केल्या ॲक्च्युली. आणि तो लूकही वेगळाच आणि त्या ॲड इथेच केल्या. कसा होता लुक? लूक मोमेडियन्स लूक होता माझा, पण अतिशय सुंदर. म्हणजे एकात मी टीचर, दोन्ही ह्याच्यात टीचरच होते आणि त्याच्यात म्हणजे आपलं काम करत असलेलं कसं बोलतं. मला असं होतं की मुलं गोंधळ करतायत आणि मी येऊन मला राग येतोय त्यांचा की ही वर्गात मुलं गोंधळ करतायत असं. आणि मी येते, मी टीचर, मी असते आणि लिहिते एक्झाम, असं मी ब्लॅकबोर्डवर लिहिते आणि मी अशी वळते आणि म्हणते आत्ता बोला, मस्ती करत होतात ना, असा तर माझा एक हे होता. तर मी वळताना संगीता आणि अमर म्हणून दोघं जण शूट करतोय. मोहित एक होता, संगीता मोहित. तो मोहित आहे, रुको रुको मॅडम, म्हटलं आई शपथ, चुकला म्हटलं माझा बहुतेक हे, कारण जो टर्न असतो ना तो तसाच यायला पाहिजे ना कॅमेराचा अँगल. मी म्हटलं बहुतेक माझा चुकलेलं दिसतोय. म्हटलं सॉरी सर, व्हॉट हॅपन, यू आर डान्सर. हां, तुम्ही जो वळलात ना त्याची जी नजाकत होती, म्हणे ते असं असं वाटलं की अरे ही डान्स म्हणजे डान्सच्या पोझिशनमध्ये वळली. म्हणजे म्हणतात ना की कलाकाराची पारख किंवा कशी ओळखली जाते, की आपल्या अंगातले गुण कसे कोणी ओळखतं आपल्या नकळत. म्हणजे हे माझ्या ध्यानीमनी पण नाही. अशा इतक्या काही काही छान छान गोष्टी म्हणजे आपल्या आयुष्यात घडत जातात की आपल्याला त्यावेळेला कळतं. तसंच एकदा म्हणजे मला खूप चांगले अनुभव आहेत. लोकं म्हणतात ही इंडस्ट्री वाईट आहे, पण अजिबात नाही मी तसं म्हणणार. जसं मी म्हणते की इंडस्ट्रीला का वाईट म्हणता तुम्ही? म्हणजे आता मी इतक्या सिरियल 35-40 सिरियल केल्या, पिक्चर केला, आशुतोष गोवारीकरांबरोबर पण मी काम केलं. त्यांच्याबरोबरचा अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे ते कधी तुम्हाला ना डिस्करेज करतच नाहीत. और अच्छा कर सकती हो तुम, करो. सिनेमात केलं त्याच्याबरोबर? त्यांच्या कुठल्या? वॉचवर राशी. हां, और अच्छा कर सकती हो, बहुत बढ़िया किया आपने, असं म्हणून ते आपल्याकडनं काम काढून घेतात. आपण नकळत कसं इम्प्रूव्ह होतं ते आपल्याला कळत पण नाही. इतकं सुंदर त्यांचं डिरेक्शन आणि हे. आणि एकदा मी लक्ष सिरियल करत होते आणि माझ्या सासूबाई अचानक गेल्या आणि माझं सिरियलचं काम अर्धवट राहिलेलं. पण मी तुम्हाला सांगते की त्यावेळेला मला कुठल्या त्या प्रोडक्शननी फोन केला नाही की तुझं काम अर्धवट राहिलं, की आमचं फुकट गेलं काम केलेलं. काहीही नाही. अशी माणसं, म्हणजे आदेश बांदेकरबद्दलच मी बोलते ही गोष्ट. पण त्यांनी मला कधीही चुकूनही असं केलं नाही की अरे तुझ्यामुळे तो 1 दिवसाचा सीन फुकट गेले ना, कारण पुढे 10 दिवस मी जाऊच शकणार नव्हते. सासूबाई गेल्या, मी कशी जाणार? पण अशी इंडस्ट्रीमध्ये चांगली माणसं, इव्हन सगळीच म्हणजे कलाकार, म्हणजे सुनील गोडसे असू दे, अविनाश नारकर असू देत, रवी मंकणी सर असू देत, इव्हन तुम्हाला सांगते प्रफुल्ल सामंत असू देत, प्रसाद पंडित सरांबरोबर तर कामाचा अमेझिंग अनुभव आहे मला. खूप अतिशय कलाकार, म्हणजे दांडगं म्हणतं ना, कला नसा नसात भरलेली असते. त्यांचे तर मला असं म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना एवढी मजा येत होती मला. तू माझा संगाती सिरियलमध्ये आम्ही एकत्र काम करत होतो. खूप छान. म्हणजे माझ्या आयुष्यात आलेले सगळेच म्हणजे कलाकार ना, इव्हन स्मिताताई जयकरसुद्धा, मी त्यांच्याबरोबर जन्मघाट सिरियल करत होते. एवढी मोठी व्यक्ती आणि आम्ही असे गप्पा मारत होतो, सीन समजावत होते डिरेक्टर, आणि चहा का कॉफी समथिंग काहीतरी आलं तर मी घेतलं आणि मी त्यांना द्यायला लागले, मॅडम घ्या. मला म्हणे मॅडम म्हणू नको. म्हटलं मला सॉरी, माझं काही चुकलं का? चुकलंच आहे. म्हटलं काय? तू मी सिरियलमध्ये काय करतोय काम? म्हटलं मैत्रिणीचं काम आहे. मग इथेच आपल्याला इम्प्रूव्ह व्हायला हवं. इथे तू मला अगं तुगं म्हण, तर तिथे तुला प्रॉब्लेम येणार नाही. एवढा मोठा कलाकार मला अरे तुरे म्हण सांगतोय, म्हणजे मला ना 1 सेकंद मी घाबरले होते, पण दुसऱ्या क्षणाला मी इतकी रिलॅक्स झाले त्यांच्याबरोबर बोलताना. इवन खूप असे कलाकार आहेत, विघ्नेश जोशी यांच्याबरोबर मी लक्ष सिरियलमध्येच काम करत होते आणि मला एक जरासा वेगळा सीन होता. म्हणजे असं काही वल्गर काही नव्हतं, पण असं होतं की आम्ही दोघं जण म्हणजे मी त्याला मिठी मारते किंवा काय, त्या विघ्नेश जोशींनी मला इतकं कम्फर्टेबल केलं, म्हणजे त्याला आता आठवणार सुद्धा नाही कदाचित की त्यांनी माझ्यासाठी म्हणजे असं घेईन. त्यांनी इतका तो छान सीन समजावून सांगितला की अनघा तू असं कर, आणि त्यामुळे ना मी खरोखर म्हणजे इतकी रिलॅक्स होत गेले. त्यामुळे सिरियलमध्ये काम करताना मला उमाताईंनी खूप मदत केली. म्हणजे उमाताई गोखले, चंद्रशेखर गोखले यांच्या मिसेस. एकदा मी ऑडिशनला गेले आणि तिथे त्या मला भेटल्या म्हणजे मी ओळखतच नव्हते त्यांना. पण ही बाई चांगली दिसतीये, ही आपल्याला नक्की हेल्प करेल असं माझ्या मनात आलं आणि मी हळूच जाऊन त्यांना विचारलं
की मला ना मराठी सिरियलमध्ये काम करायचं आहे. म्हणजे एक मिनिट, याच्या आधी तू काम नव्हती करत सिरियलमध्ये नाही ना, मी आणि 2008 फिल्म्स मध्ये पासून पण नाही, नाही, 2009 पासून मी करायला लागले. पण म्हणजे 8-9 फक्त ऍड्स करत होतीस नाही, नाही, फक्त मंगळागौरीचे कार्यक्रम करत होते आणि तू 2000. सरळ जाऊन विचारलंस? हां, मग मी ऑडिशन कौस्तुभनी फोटो काढले आणि मग हळूहळू मी जरा घरातल्यांनाही सांगितलं की नाही मला करायचं आहे आणि मग मी जायला लागले. तर ऑडिशनला मला त्या भेटल्या. पण मला ना काही कल्पनाच नव्हती की काय असतं, कारण मला बॅकिंग कोणाचंच नाही. त्यामुळे करणार काय? मग मी त्यांना हळूच जाऊन विचारलं की, तर त्या हसायला लागल्या. म्हणे मी उमा गोखले. तरी पण मला कळलंच नाही आणि नशिबाने चंद्रशेखर गोखले त्यांच्याबरोबर होते. म्हणे ही बघा ही माझी मैत्रीण. इतके त्यांनी कम्फर्टेबल म्हणजे माझ्याशी इतक्या छान बोलल्या. मला म्हणाले ही बघा माझी मैत्रीण. मग चंद्रशेखर गोखले आले तरी माझ्या लक्षात येईना की चंद्रशेखर गोखले म्हणजे चारोळी बांदर हे अतिशय सुंदर लेखक आहेत. लक्षात येईना. म्हणे आमची सातसंगत सिरियल त्यावेळेला सह्याद्रीवर त्यांची सातसंगत सिरियल चालू होती. मी म्हटलं मी तुम्हाला ठीक आहे बघते मी सांगते. पहिलं सातसंगत सिरियलमध्ये मी काम केलं. मग परत चंद्रशेखर गोखलेंनी दुसरी सिरियल केली. म्हणजे कोणतीही ओळख पाळख नसताना पहिली गोष्ट तू धडाक्याने त्यांना जाऊन सांगितलंस. हो. कुठून आलं हे बळ? मला असं वाटतं ही स्वामींची कृपा. कारण किंवा देवी म्हणतात देणगी, की मला असं वाटलं की त्यांना जाऊन विचारावं आणि त्यांनी पण खूप छान सपोर्ट. मग त्यांची दुसरी सिरियल आली दिसतं असं नसतं आणि मग मी कृपा सिंधू, ब्रह्मांड नायक अनेक सिरियलमधून काम करायला लागले. मग 3-4 पिक्चराईज झाले, 12 ॲड आल्या. असं करत करत आता मी म्हणजे रेग्युलर काम करायला लागले. पूर्वी तसं नव्हते म्हणजे इतकं करत. मुली लहान होत्या, जरा थोडंसं घरात सासूबाई आजारी असायच्या, त्यामुळे नाही. पण आता फुल फ्लेज मी करायला लागले. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.